नमस्कार. श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. श्री स्वामी समर्थांची मानससेवा एकदा मनापासून केली तर आपलं आयुष्य बदलू शकते. आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. जर आज अचानक श्री स्वामी समर्थ तुमच्या घरी आले तर तुम्ही त्यांची सेवा कशी कराल? त्यांना कुठे बसवाल? त्यांना काय काय गोष्टी अर्पण कराल? किंवा त्यांच्याशी काय बोलाल? कदाचित तुम्ही म्हणाल, हे काय प्रत्यक्षात शक्य आहे का? पण भक्तांनो, हे प्रत्यक्षात शक्य नसले तरी मनापासून नक्की शक्य आहे. यालाच म्हणतात मानसपूजा. मानसपूजा म्हणजे मनाची पूजा, मनाच्या भावाने केलेली पूजा. ही पूजा स्वामींना अत्यंत प्रिय असते. आता मानससेवेची सुरुवात कशी करावी? तर शांत ठिकाणी बसावे. समजा आपल्या हातात मोबाईल वगैरे असेल तर तो बाजूला ठेवा. डोळे शांतपणे अलगद मिटून घ्यायचे. 2-3 वेळा खोल असा श्वास घ्यायचा आणि मनामध्ये हळूवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करायचा. आता कल्पना करा की सकाळची वेळ आहे किंवा संध्याकाळची वेळ आहे. तुम्हाला जी आवडेल ती वेळ तुम्ही मनामध्ये कल्पना धरायची आणि अक्कलकोटातील पवित्र असं वातावरण आहे. इतकं सुंदर वातावरण आहे. सगळीकडे भजन कीर्तन चाललेलं आहे. वडाच्या झाडाखाली तेजस्वी करुणामूर्ती असे स्वामी समर्थ विराजमान झालेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य हास्य आहे. ते प्रेमाने आपल्याकडे पाहत आहेत. तुम्ही त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या चरणांशी नमस्कार करता. नमस्कार करताना तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी येतं. तुमच्या आयुष्यामधली प्रत्येक वेदना असेल किंवा चिंता असेल, काळजी असेल, भीती असेल, ती त्यांच्या चरणी तुम्ही ठेवता. आणि त्याबरोबर स्वामींच्या ओठावर एकच वाक्य उमटतं आणि ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हे स्वामींचं वाक्य ऐकल्याबरोबर तुमच्या मनामधला जो भार आहे तो हलका होतो. आता आपण मग मानसपूजेला सुरुवात करणार आहोत. आता मानसपूजेला सुरुवात कशी करायची? तर स्वामींना प्रेमाने स्नान घालायचे. मनाने गरम पाणी याचे आपण स्वामींना स्नान घालतोय, चंदन लावतोय, दूध दही पंचामृताने त्यांना स्नान घालतोय असं मनानेच कल्पना करायची. सुगंधी चंदन लावून त्यांना स्वच्छ स्नान घालून झाल्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून भगवे वस्त्र त्यांना आपण परिधान करतोय. सुंदर सोनचाफ्याच्या फुलांचा आपण त्यांना हार घालतोय. वेगवेगळ्या रंगाची सुगंधी फुले त्यांच्या चरणांवर अर्पण करतोय. धूप दीप सुगंध असं सगळं वातावरण पवित्र झालेलं आहे. तुपाच्या दिव्याने त्यांना आपण ओवाळतोय. त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवतोय, आरती करतोय. प्रेमाने त्यांना आपण नैवेद्य अर्पण केलेला आहे. आता हा नैवेद्य जो आहे तो भात असू दे किंवा वरण भात असू दे, दूध भात असू दे, फळं असू दे किंवा अन्य काही खाद्यपदार्थ असू देत, लाडू असू देत बेसनाचे. हे तर स्वामींना खूप आवडतं भोजन आहे. आणि हे तुम्ही त्यांच्या चरणी सर्व अर्पण केलेलं आहे आणि ते तुमच्याकडे अगदी
भावनिक होऊन पाहत आहेत. खूप त्यांना आनंद झालेला आपल्या भक्तानं हे सगळं आपल्याला अर्पण केलेलं आहे पाहून. आणि अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये कल्पना पण करायची आणि स्वामींच्या चरणी तुम्ही लीन आहात. स्वामींकडे पाहता एकटक, स्वामी तुमच्याकडे पाहतायत आणि स्वामींसमोर बसून तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत आहेत. अशा प्रकारची कल्पना आपण मनात करायची. अशीच एक कथा आहे या मानसपूजेची. एक गरीब वृद्ध भक्त रोज मठामध्ये स्वामींच्या दर्शनाला जायचा, पण काही दिवसांनी त्याच्या कामाच्या अडचणींमुळे त्याला काही मठामध्ये जाता येत नव्हते. मग तो काय करायचा, आपल्या कामातून त्याला काय 5-10 मिनटं वेळ मिळायचा, त्या वेळात तो घरात बसूनच मानससेवा करायचा. कारण त्या मठ त्याच्या घरापासून खूप लांब होतं आणि एवढ्या लांबवर जाणं त्याला शक्य नव्हतं. आणि तो अशी मानसपूजा, अशी आता मी तुम्हाला सांगते त्याप्रमाणेच तो मानसपूजा करायचा. आणि अशी मानसपूजा त्याची रोज चालू असायची. आणि खरोखर एक दिवस त्याला स्वप्नात स्वामी दिसले आणि स्वप्नामध्ये स्वामी त्याला म्हणाले त्या माणसाला, अरे तू रोज मनाने माझ्याकडे येतोस आणि म्हणून आज मी स्वतःहून तुझ्याकडे आलो आहे. असं त्यानं स्वप्न पाहिलं आणि वाक्यसुद्धा ऐकलं आणि खाडकन त्याचे डोळे उघडले. तो जागा झाला आणि त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. त्याच्या आयुष्यातील जणू काही दुःखच संपले असं त्याला वाटलं. कारण त्याच्या मनामध्ये कायम कोण होते? स्वामी होते. मग स्वामी सेवेचं हे खरं फळ आहे. मानस सेवा जर आपण केली तर आपल्याला अतिशय मन आपलं शांत होतं, आपल्याला समाधान वाटते, आपली श्रद्धासुद्धा दृढ होते, नामस्मरणामध्ये गोडी निर्माण होते, संकटांना सामोरे कसे जावे याचे धैर्य मिळते आणि सर्वात मोठे म्हणजे स्वामी आपल्याला कधीच एकटे सोडत नाहीत अशी आपल्या अंतर्मनामध्ये खात्री निर्माण होते. प्रिय स्वामी भक्तांनो, रोज फक्त 10 मिनिटे जर आपण ही अशी मानससेवा केली तर काही दिवसातच तुम्हाला मनातील बदल जाणवायला लागेल. लक्षात ठेवा, स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी पायाने चालण्यापेक्षा मनाने चाला. आणि जर मनाने तुम्ही चाललात तर नक्कीच स्वामी आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाहीत. मन आपलं जे अंतर्मन आहे ते जर आपण शाबत ठेवून आपल्या स्वामींची जर आपण मानससेवा केली तर स्वामी तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाहीत. जर हा अनुभव तुम्हाला भावला असेल तर कमेंटमध्ये फक्त एकच शब्द लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा. शेवटी सर्वांनी भक्तिभावाने नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.